जर आपण आकाशाचे पाहिल्यात तर कोणता मोठा फटका मारायचा चान्स काहीच दिले नाही या दोन हायटर फलंदाजाला. सुंदर रनिंग बिटवीन त्या दरम्यान आपल्याला या दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला भेटते मित्रांनो. या दोन धावसंख्येने टीमचा स्कोर मात्र 2 धावसंख्येने वाढला. टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तर 5 धावांवरती. अजून पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू येणं बाकी असेल तो आकाशाच्या षटकामधून कोणता मोठा फटका मारायला मात्र देत नाहीये. वारंवार प्रत्येक चेंडू मागे आपला लाईन आणि लेंथ बदलताना दिसतोय. पुन्हा एकदा आकाश टू अबी पंचाच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा मारा केला. पुन्हा एकदा सेम लेंथ ऑफसाईडच्या दिशेने टाकले तो जोरदार यशच्या मागे अपेल. जोरदार अशी अपेल आणि झेल बाजूला परतावं लागते. एक मोठी विकेट एक मोठी सफलता भेटते ती आकाश याला. विठ्ठल मैत्री मूर्ती कोंडवी या संघाला मोठा झटका बसतो अभि याच्या स्वरूपात. डीजे पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूला मारा करेल. अनिकेत सिद्धेश सुंदर असा चेंडू मोठा फटका मारण्याचा मात्र सिद्धेशचा प्रयत्न होता. अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. बॅट्स आणि बॉलचा कुठेतरी ताळमेल मध्ये चूक झाली असं निर्धाव चेंडूची सांगता होते पहिल्या चेंडूवरती. स्कोरबोर्ड मात्र तिथेच थांबलंय 5 धावांवरती. पुन्हा एकदा अनिकेत टू सिद्धेश. पुन्हा एकदा सुंदरसा बॅटर बघायला भेटते. सुंदरसा यॉर्कर चेंडू खोदून काढलेला चेंडू तितकं सुंदर क्षेत्ररक्षणाचा वैयक्तिक अशा गोलंदाजावरती बघायला भेटलाय अनिकेतच्या माध्यमातून. आणि अनिकेत याने या षटकामध्ये कोणाची जरी विकेट घेतली तरी संतोष फणसवले यांच्याकडून संतोष पांचाल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्या दरम्यान पुन्हा एकदा सुंदर चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ढकललेला चेंडू सिद्धेशाने 1 धावावरती समाधान मानावं लागलंय. दुसरी धाव घेण्याचा मात्र प्रणव याचा निर्णय होता परंतु सिद्धेशाने कुठे ना कुठेतरी रोखलंय. 1 धावसंख्येने स्कोरबोर्ड मध्ये 1 धावेने वाढ होते. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 6 धावांवरती. पुन्हा एकदा प्रथम स्ट्राईकचा भार सांभाळेल तो प्रणव. हा एक मोठा उमरे 11 संघाकडून खेळणारा मोठा एक हायटर असा फलंदाज समजला जातो. मोठे फटके मारण्यात मात्र माहीर असलेला हा प्रणव एक कष्टपैलू खेळाडू. परंतु चेंडू असेल तो अनिकेत सुंदर असा गोलंदाज एक कष्टपैलू असं नेतृत्व बघायला भेटेल. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल अनिकेत टू प्रणव. सुंदर असा चेंडू तुतका सुंदर खोदून काढलेला हा चेंडू. 1 धाव दुसरा धाव घेण्यात यश होत आहे का? सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. कुठेतरी नॉन स्ट्राईकला थ्रो येतो तर कदाचित सिद्धेची विकेट नक्कीच भेटली असती. खराब थ्रो म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षण मात्र सुंदर होतं परंतु थ्रो कुठे ना कुठे चुकीच्या दिशेने केला आणि 2 धाव घेण्यात मात्र यश आले. तर प्रणव याला 2 धाव संख्येने मात्र टीमचा स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय 8 धावांवरती. अमन टू अनिकेत. पुन्हा एकदा सुंदर असा लेक्सा लॉंग ऑनच्या दिशेला हा मारला चेंडू. काय होईल काय नाही होईल आणि असेल आणि अमन याचा संपला इथे खेळ. सुंदर असा शॉट मारला होता. शॉट मध्ये मित्रांनो मात्र काही कमी नव्हती पण सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटते त्या लॉंग ऑनच्या दिशेला. झेल टिपलाय तो विनायक. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय शिवस्फोट या संघाकडून. एक मोठी विकेट अमान्याच्या स्वरूपात बघायला भेटतंय. डीजे
धन्यवाद. आणि अनिकेत याला 100 रुपयाचं पारितोषिक आले ते संतोष पांचाल यांच्याकडून. एंड ऑफ मॅच त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन घेऊन जायचा. त्या दरम्यान पुन्हा एकदा पावलींकडे पडतोय. अमोल जागा घेण्यासाठी आपण मैदानामध्ये बघत आहोत. हा हिटर असा अष्टपैलू खेळाडू अमोल वर्सेस अनिकेत. पुन्हा एकदा न्यू बॅटर बघायला भेटते. तितका त्याचा सन्मान दिलाय तो अनिकेत याला. अमोल याने एक आयकॉन प्लेअरला दुसऱ्या आयकॉन प्लेअर सन्मान देताना बघतोय आपण. एक धावेवरती समाधान मानावं लागलंय ते. आणि पहिल्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोरबोर्ड मात्र जाऊन पोहोचतोय तो 2 मोठे गडी गारद 9 धावांवरती. 5 षटकांचा हा खेळ असेल. पहिला नाणेफेकीचा कल जिंकून मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तो विठ्ठल रखमाई त्रिमूर्ती या संघाच्या कर्णधाराने. ज्या धाव संख्येपर्यंत आपण मात्र टार्गेट एक सेट करतो ना, ज्या माइंड सेटनी मात्र मित्रांनो आपण मैदानामध्ये उतरतो. कप्तानने नाणेफेक जिंकले आणि काय निर्णय घेतलाय, काय आपल्यावरती जिम्मेदारी दिली. आपल्याला हे करायचंय, आपल्याला ते करून पुन्हा परत यायचंय. आणि हे आणि ते यामधील जो अंतर मित्रांनो जो समजतो ना, ज्याला यातील परिभाषा मांडता येते त्यालाच क्रिकेटमध्ये आपलं नाव आणि आपल्या इतिहासामध्ये नाव त्याला कोरता येतं. आणि हे करू शकेल का अमोल आणि स्वतः कर्णधार सिद्धेश हे बघणं या 3 षटकांमध्ये निश्चितच आव्हानकारक असेल. आणि त्या ताकदीचे त्या बलाढ्य असे मोठे फटके मारण्याची ताकद या 2 पुन्हा एकदा पंचाच्या डावा बाजूने सुमित तो अमोल ऑफसाईडच्या दिशेने हात टाकलेला चेंडू नक्कीच वाईटची मागणी केली आहे अमोलने. आणि पंचांचा निर्णय असेल तो एक अतिरिक्त धाव वाईट चेंडूच्या स्वरूपात आपल्याला भेटते. एक अतिरिक्त धाव संख्येला टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 13 धावेंवरती. तिसऱ्या षटकाचा मित्रांनो आपण खेळ बघत आहोत. प्रगती होती चालू आहे. पहिला सेमीफायनलचा सामना विठ्ठल रखमाई त्रिमुखी वर्सेस शिवसाई स्पोर्ट यांच्यामध्ये होणारा हा सामना. सुमित टू अमोल पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू. किती धावा येऊ शकतात या चेंडूवरती. हा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये पंचाचा निर्णय येतो. एक धाव सुंदर असा फटका होता. जरी एक धाव देऊन गेली असेल तरी आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स मात्र 100% देऊन गेलेला आहे तो अमोल याला. एक धाव संख्येने टीमचा स्कोर मात्र जाऊन पोहोचलेला आहे तो 14 धावेंवरती. अजूनही तिसऱ्या षटकाचे शेवटचे 2 चेंडू येणे शिल्लक असतील सुमित याच्या षटकामधून. पुन्हा एकदा सुमित ते अमोल आपल्या षटकाचा पुढचा चेंडू म्हणजे 5वा चेंडू आखून टप्प्याचा चेंडू. आणि असा चेंडू तुम्ही एक अमोल याला खेळू शकत नाही. निश्चितच किती धावा मिळू शकतात या चेंडूवरती. पंचांचे दोन्ही हातवरती म्हणजे 6 धावा लॉंगॉनच्या दिशेला मारलेला सुंदर असा फटका. पहिला फटका येतोय मोठा अमोल याच्या बॅट मधून 6 धाव्यांसाठी. सुंदर असा फटका 6 धावांवरती केला जातो अमोल. पुन्हा एकदा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू म्हणजे शेवटचा चेंडू घेऊन त्याचा सामना करेल तो गायटर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. तदरम्यान एकदा पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच असेल मात्र सिद्धेश याने थांबवलाय. आणि पंचांचा निर्णय येतो तो नो चेंडू. हा मोठा ट्विस्ट आलेला आहे तिसऱ्या षटकामध्ये. शेवटच्या 2 चेंडू मध्ये खराब अशी गोलंदाजी बघायला भेटेल. येणाऱ्या पहिल्या 4 चेंडू सुंदर असं गोलंदाजी केली होती ती सुमित याने. आणि निश्चितच हा चेंडू मात्र फ्री हिट असेल आणि फ्री हिटचा सामना करेल तो सिद्धेश. तदरम्यान या 2 धावेच्या नंतर टीमचा स्कोर मात्र जाऊन पोहोचले ठेवला आहे तो 22 धावेंवरती. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू येणं अजूनही बाकी असेल आणि निश्चितच हा फ्री हिट असेल त्याचा फायदा घेऊ शकेल का सिद्धेश आणि कसं कमबॅक करेल का सुमित टू सिद्धेश. एक फ्री हिटच्या स्वरूपात टाकलेला हा चेंडू सुमित पण त्याच्या डाव्या बाजूने केलेला रन एक आखूट टप्प्याचा चेंडू. सिद्धेशाला काही समाधान नसावा. जास्त काही खर्चिक असा चेंडू निर्धाव चेंडूचे सांगता मात्र तिसऱ्या षटकाच्या एंडिंगला आपल्याला बघायला भेटते सुमितच्या माध्यमातून. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर मात्र जाऊन पोहोचला आहे तो 22 धावेंवरती.
पहिल्या इनिंगचे शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील म्हणजे 2 षटक शिल्लक असतील. किती धावा करण्यात यश येते या दोन्ही फलंदाजाला. अमोल आणि सिद्धेश मोठे फटके मारण्यात माहीर असलेले असे दोन्ही फलंदाज. या आधीच्या ओव्हर षटकामध्ये आपण पाहिलं की अमोल याने सुंदर असा लॉंगॉनच्या दिशेला मारलेला 6 धावांसाठी चेंडू, मोठा फटका. आणि शेवटचे 2 षटक म्हणजे हाणामारीचे षटक घेऊन कोण येतोय म्हणजे 4थं षटक घेऊन येतोय. कदाचित आपण बघतोय की 4थं षटक असेल ते अनिकेत याच्या हातमध्ये. आणि या शेवटच्या 2 षटकांमध्ये टाकलेलं प्रत्येक चेंडू, प्रत्येक षटकार मागे श्यामल निमरे यांच्याकडून प्रत्येक षटकार मागे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये जेवढे षटकार लगावले जातील तेवढे 100 रुपये प्रत्येक षटकारामागे अमोल निमरे यांच्याकडून, श्यामल निमरे यांच्याकडून पॉवलियन मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहे. याची नोंद घ्यायची सिद्धेश आणि अमोल याने. दरम्यान आपण चेंडू बघतोय, आपण षटक बघतोय, ते एक अष्टपैलू असा अनिकेत. आपल्या संघाकडून 4थं आणि वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन आहे आपल्या संघासाठी. हे एक निर्णायक षटक ठरेल यात मात्र काही शंका नाही. तितक्या ताकदीचे असे दोन्ही फलंदाज आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटत आहेत. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल अनिकेत. एक अष्टपैलू असा खेळाडू मानला जातो या पूर्ण पंचक्रोशीमध्ये. पुन्हा एकदा सुंदर असा अचूक टप्प्यावरती यॉर्कर चेंडू टाकलेला, तितकाच असा पद्धतशीरपणे खोदून काढलेला हा चेंडू. धाव घेण्यात मात्र काही इंटरेस्ट दाखवलेला नसेल तो अमोल याने. निर्धाव चेंडूची सांगता मात्र इथे बघायला भेटते 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती. अनिकेत याच्या षटकामधून पुन्हा एकदा दुसरा चेंडू. अमोल याच्यासाठी सुंदर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. वाईटची मागणी मात्र जरूर केली होती पंचांवरती, मात्र काही परिणाम नाही. सुंदर असं गोलंदाजी आपल्याला बघायला भेटत आहे. एक हाणामारीच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू, लगातार 2 निर्धाव चेंडू बघायला भेटत आहे तो अनिकेतच्या त्या षटकामधून. पुन्हा एकदा अमोल आणि अनिकेत असं सुंदर बॅटल बघायला भेटत आहे. ते पहिला सेमीफायनलच्या दरम्यान पुन्हा अकुल टप्प्याचा चेंडू. अनिकेत याला काही समाधान नसतं. पुन्हा एकदा वाईटचं मागणी केली. पुन्हा एकदा लगातार 3 चेंडू निर्धाव. कुठे ना कुठेतरी म्हटलं होतं सुंदर बॅटल बघायला भेटेल, यात मात्र काही निश्चित शंका नाही. तितक्या ताकदीचा असा गोलंदाज मानला तो एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व अनिकेत याच्या माध्यमातून आपल्याला या मैदानामध्ये बघायला भेटेल. या आधीच्या मॅच मध्ये पण आपण मित्रांनो पाहिलं. पुन्हा एकदा सेम चेंडू. अमोल याला काही समाधान नसावा. एक धाव घेण्यात मात्र यश नक्की आलेलं आहे. पंचांचा निर्णय असेल तो लेग बायचा इशारा. एक लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेण्यात यश आलेलं आहे. ते अमोल याला एक धावसंख्येच्या टीमचा स्कोर मात्र जावर कुठे ना कुठेतरी पोहोचतोय. तर 23 धावेंवरती 4थ्या षटकाचा खेळचा मात्र इथे आपण बघतोय. आता सामना करेल तो सिद्धेश. 4थ्या षटकाचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. अनिकेत तो सिद्धेश सुंदरसं बॅटल लेगच्या दिशेने कुठे ना कुठेतरी पिच सोडून टाकले. 8 चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र घेण्यात यश आलेले. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न सुंदर डायरेक्ट हिट म्हणावं लागेल. आणि सुंदर असा थ्रो यष्टी मागे स्वतः यष्टी रक्षक बॉल कलेक्ट करून हा थ्रो मारलेला होता. डायरेक्ट हिट सिद्धेशाला परतावं लागते. नक्कीच येणार 7 चेंडू मध्ये मोठे फटके लगावले असते. कुठे ना कुठेतरी ह्या धाव घेण्याची शक्यता होती का, आवश्यकता होती का. आता कदाचित हा विचार त्याच्या माइंड मध्ये निश्चितच चालवला असेल सिद्धेशाच्या. दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धाव बदलून परतावं लागते. एक धावसंख्येने मात्र टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 24 धावेंवरती. 4थ्या षटकाचा खेळ मात्र आपण प्रगतीपथावरती बघत आहोत. तो 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू येणं बाकी असेल. आणि सिद्धेशाच्या जागा मैदानामध्ये आपण बघत आहोत तो बाहू भातडे. भाऊ वाचले हा एक मोठा धडाकेचा फलंदाज, मोठे फटके मारण्याचा माहिर असा एक फलंदाज. उमरे इलेव्हन संघाकडून खेळणारा असा अष्टपैलू असं नेतृत्व बघायला भेटत. दरम्यान पुन्हा एकदा कुठे ना कुठे षटकामध्ये पहिल्यांदा लाईन भटकताना बघत होता आपण अनिकेतच्या दरम्यान. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये मात्र भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावेंवरती. अजूनही 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू येणं बाकी असेल अनिकेतच्या षटकामधून. अनिकेत तू भाऊ सुंदर चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू नक्कीच जाऊ शकला. यष्टी मागे मात्र काही समज देतात. दरम्यान एक धाव मात्र आपल्याला बघायला भेटते 22 या स्वरूपामध्ये. 4थ्या षटकाच्या मात्र समाप्तीने टीमचा स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय तो 26 धावेंवरती. शेवटचे 6 चेंडू इथे शिल्लक असतील. आणि 6 चेंडू मध्ये अमोल आणि भाऊ किती धावा घेण्यात यश होत आहे. एक आव्हानात्मक असा स्कोरबोर्ड ठेवू शकेल का.
आणि शेवटचं म्हणजे ते खानामारीचं षटक कोण घेऊन येतोय आपल्या संघाकडून? शिवस्वड या संघाकडून शेवटचं आणि हाणामारीचं षटक आपण बघतोय. झेंडू ज्याच्या हातामध्ये बघतोय तो आहे एक अष्टबैल असा विनायक. विनायकच्या हातामध्ये सुंदर अशी गोलंदाजी मित्रांनो आपण त्याच्या कालच्या या दिवसामध्ये आपण पाहिली. तर या महत्वाच्या सामन्यामध्ये म्हणजे सेमीफायनलच्या सामन्यामध्ये रोखू शकेल का अमोल आणि भाऊ वातडे याला? एक आव्हानात्मक स्कोर आपल्या संघासाठी म्हणजेच विठ्ठल रखमाई त्रिमूर्ती कोंढवी या संघासाठी. किती धावा करण्यात यश येते भाऊ आणि अमोल याला. शेवटचे 6 चेंडू किती धावा येतात या षटकामध्ये? पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल विनायक. विनायक टू भाऊ. पुन्हा एकदा एक फुलटॉस चेंडू. भाऊ यांना काही समाधान नसावा. त्रिफलाची होड परतावं लागते. सुंदर असा चेंडू नक्कीच फुलटॉस घेऊ शकले असता. त्याच्या दरम्यान तो परिवर्तन केले तो यारकर या चेंडू मध्ये आणि त्रिफलाची होड परतावं लागले ते भाऊ बातले याला. सुंदर असा स्टार्टअप करून दिला शेवटच्या हाणामारी षटकामध्ये विनायक यांनी. डीजे मोठी सफलता मिळवून त्रिफलाचित केलं होतं ते भाऊ बदलेला. आणि भाऊ पातळीची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये आपण बघतोय मित्रांनो तो यश एक हाही मोठा. आणि यश शनकरे याच्यासाठी गोल्डन जुबलीची ऑफर आलेली आहे. प्रत्येक षटकारा मागे त्यांचे वडील महेश शनकरे यांच्याकडून प्रत्येक षटकारा मागे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर तो मिळवू शकेल का? पारितोषिक स्वरूपात लेगच्या दिशेने भिरकवलेला हा चेंडू काय होऊ शकेल काय नाही होऊ शकेल. आणि इथं मात्र होतोय तो झेल ड्रॉप होतोय. एक कुठे ना कुठेतरी एक एक धाव मित्रांनो महत्वाचे आहे. तर दरम्यान या एक धावसंख्या टीमचा स्कोर जाऊन पोहोचला आहे तो 27 धावा. आणि आता प्राइस मध्ये मात्र इथे वाढ होताना दिसते. प्रत्येक षटकारा मागे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे यासाठी. याची नोंद घ्यायची. दरम्यान पुन्हा एकदा अमोल स्ट्राईकच्या एंडला सुंदर असा चेंडू लोंगॉमच्या दिशेला मारलेला चेंडू झेल होऊ शकेल का? किती धावा या चेंडूवरती येऊ शकतात? आणि 6 धावा निश्चितच मित्रांनो आज झेल होऊ शकला असता. महत्वाच्या सामन्यामध्ये मित्रांनो तुम्ही अशा चुका करू शकत नाही कारण हा असेल तो सेमीफायनलचा सामना. आणि अशी मिस्टेक तुम्ही वारंवार या संघाकडून बघायला भेटत नाही. ती कुठे ना कुठेतरी आता आपण बघायला भेटते. आणि मोठा फटका अमोल्याच्या बॅट मधून मित्रांनो आपण बघतोय 6 धावांसाठी. आणि या 6 धावसंख्येने टीमचा स्कोर मधून मात्र जाऊन पोहोचतोय तो 33 धावांवरती. अजून शेवटच्या षटकाचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. विनायक याचे विनायक आणि एक हाय ट्रिफल समोर अमोल. विनायक टू अमोल. पुन्हा एक अकोलटप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने भिरकवले हा चेंडू. एक धाव घेण्यात मात्र याच्या दुसरा धाव घेऊ शकेल का? लायमनने थोडी मदत करायची आहे. लायमनने जायचे पण हा चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये आहे की धावून रन काढतायत. पंचांचा निर्णय आहे. एक धाव डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातो. एक धाव संख्येने मात्र टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 34 धावांवरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. विनायकाच्या षटकामधून किती धावा करण्यात यश येते अमोल्याला. एक मोठा फटका मात्र लगावून खेळतोय तो आपल्या संघासाठी. आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील विनायकच्या षटकामध्ये. पहिला सेमीफायनलचा सामना विनायक टू अमोल. सुंदरसा बॅटर बघायला भेटत आहे. कुठे कुठे रनाचा पावला कुठे थोडा सूर्यप्रकाशाचा अडथळा मात्र अमोल्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला बघायला भेटतोय मित्रांनो. तर दरम्यान हा चेंडू मात्र पुन्हा टाकावे लागेल विनायकाला. विनायक पंचाच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू लोगोच्या दिशेने पुन्हा एकदा गगनचुंबी मारलेला हा चेंडू. किती धावा येऊ शकतात? तर पुन्हा एकदा झेल ड्रॉप बघायला भेटतोय अमोल्याचा. तर दरम्यान चेंडू फील्ड
डिलिव्हर करतो. तद्दरम्यान दुसरी धाव तिसरी धाव घेण्यात यश येतोय का? तर हो, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल यश आणि अमोलच्या मॅचच्या दरम्यान. आणि कोण धाव बाद होतोय आणि कोण नाही होत आहे. कुठेतरी तिसऱ्या धाव घेण्याच्या चौथी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र धाव बाद होऊन परतावं लागतंय त्या अमोल्याला. सुंदर असा शॉट केला होता आणि हाही झेल मित्रांनो झाला पाहिजे होता. या 3 धावसंख्येने टीमचा स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय तो 37 धावांवरती. पहिल्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू असेल विनायकाचा आणि त्यांचा सामना करेल तो यश. मात्र या चेंडूवरती जर आणि अमोलने सुंदर अशी फलंदाजी केली होती. वैयक्तिक असा 21 धावा त्याने आपल्या संघासाठी योगदान दिले, महत्वाचं योगदान दिले. आणि शेवटच्या चेंडूवरती तर 6 धावा लगावल्या यश याने. तर महेश सनगरे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस यशसाठी आलेलं आहे. शेवटचा चेंडू आणि मानकरी होईल तो 501 रुपयाचा. मारू शकेल का यश? आणि हात्या ताकदीचा फलंदाज मानला जातो उमरेल संघाकडून खेळणारा. त्या दरम्यान सुंदर अशा गोलंदाजी बघायला भेटतो विनायकाच्या दरम्यान. एक चेंडू आणि 500 रुपयाचं योगदान. सुंदरसा चेंडू लेगच्या दिशेने भिरकवलेला चेंडू 6 धावा होईल का? आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटलं तर साहिल याच्या माध्यमातून सुंदर झेल टिपला आणि सेल बाजून परतावं लागले ते यश याला. टीमचा स्कोर मात्र देऊन ठेवला येतो 37 धावांनी आव्हान ठेवलंय ते शिव स्फोड या संघासमोर 38 धावांचं. धन्यवाद. हॅलो 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 धन्यवाद डीजे, धन्यवाद. प्रथम नाणेफेकीचा कल जिंकून विठ्ठल रखमाई संघाने फलंदाजीचा निर्णय केला होता. फलंदाजी करताना मात्र सलामीचे फलंदाज सिद्धेश आणि अभि यांनी सुरुवात केली होती. तर सिद्धेशने वैयक्तिक अशा 8 चेंडूंमध्ये 4 धावा मिळवल्या होत्या. अभि याला जास्त काही आपल्या संघासाठी करता आलेलं नाही. 3 चेंडूमध्ये 3 धावा करून परतावं लागलंय. तसेच समानू किरडे 1 डाऊनला आलेला होता. जास्त जिम्मेदारी घेऊन आलेला हा प्लेअर. 2 धावांमध्ये फक्त 2 धावा करण्यात यश आलेलं आहे. आणि एक महत्वाचा असा खेळाडू म्हणून उभारून दिसतोय आपल्या या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तो अमोल कलंबडेने कुठेतरी थोडी महत्वाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली होती. 14 चेंडूंमध्ये 22 धावांचं आव्हान दिलंय. भाऊ बदले याला जास्त काही करता आलेलं नाही. तसंच यश आणि आपल्या 2 चेंडूमध्ये 1 धावांचं असं सुंदर असं योगदान म्हणावं लागेल अमोल याचं आपल्या संघासाठी. त्या दरम्यान आव्हान ठेवलेलं आहे ते 38 धावांचं. शिव स्पोर्ट्स टिके या संघासाठी शिव स्पोर्ट्स टिके या संघाकडून प्रथम षटक घेऊन आला होता तो आकाश. त्यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च करून 1 विकेट मात्र आपल्या संघासाठी मिळवून दिली होती. दुसरं षटक आपल्या वैयक्तिक 2 षटक टाकली होती आपल्या संघासाठी अनिकेत याने. 2 षटकामध्ये सुंदरसे क्षेत्र गोलंदाजी बघायला भेटल्या अनिकेतच्या माध्यमातून मित्रांनो. आपल्याला केवळ 2 षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या आणि 1 मोठी विकेट मात्र घेण्यात मात्र यश आलेलं आहे ते अनिकेत याला. तिसरं षटक घेऊन आला होता तो सुमित. त्याने आपल्या एक वैयक्तिक अशा एका षटकांमध्ये 13 धावा. कुठे ना कुठे हे षटक मित्रांनो मात्र महाग पडलं होतं. अमोल यांनी मोठी फटकेबाजी केली होती. एका षटकामध्ये त्यांनी 13 धावा मात्र खर्च केल्या होत्या. शेवटचं आणि निर्णायक असं षटक घेऊन आला होता तो विनायक. त्याने आपल्या शेवटच्या हाणामारच्या षटकामध्ये 11 धावा जरूर खर्च केल्या होत्या, परंतु 2 विकेट मात्र सफलता मिळवून दिली होती आपल्या संघासाठी. आपण पहिला सेमीफायनलचा सामना बघतोय इथे.
कॉम्बिनेशन सुंदर असे अनिकेतची छाप मात्र तेजस मध्ये आपल्याला बघायला भेटते. मूर्ती छोटी आणि कीर्तिमान असं काहीतरी व्यक्तिमत्व तेजस याच्या दरम्यान मोठ्या बंधूच्या पावलावर पाऊल ठेवू. आणि या चेंडूवरती मित्रांनो आपल्याला फक्त 2 धावा बघायला भेटतात. या 2 धाव संख्येने टीमचा स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय तो 3 धावांवरती. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो आपण प्रगती पथावर बघत आहोत. पहिला सेमीफायनलचा सामना बघतोय विठ्ठल रखमाई त्रिमुखी कोंडवी वर्सेस शिवस्पोर्ट टिके यांच्या दरम्यान. 38 धावांचं आव्हान ठेवलंय ते शिवस्पोर्ट टिके यांच्यासाठी. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावर स्ट्राईकचा मारसा बोलतोय एक हाय हिटर फलंदाज अनिकेत त्याचा सामना करेल तो सिद्धेश टू अनिकेत पुन्हा एकदा आकृष्टपणे तितका सन्मानजनक असा खेळलेला हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ढकललेला चेंडू. एक धाव मात्र बोल दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल अनिकेत याचा आणि यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. 2 धावसंख्येने टीमचा स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय 5 धावांवरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावर मित्रांनो आपण बघत आहोत. सिद्धेशचं एक महत्वाचं षटक आहे हे अनिकेत जाणतो. कसं षटक खेळून काढता येईल, कसा या मैदानाचा आढावा घेऊन हे आपलं टार्गेट कंप्लीट करता येईल याचा पूर्ण असा अनुभव अनिकेत याच्या बॅट मधून आपल्याला बघायला तितकाच असा अनुभवी गोलंदाज म्हणजे सिद्धेश लोंढे. एक आयकॉन प्लेअर पुन्हा एकदा पंचाच्या डाव बाजूने मारा करेल तितकाच असा लेगचा दिसेल. पुन्हा एकदा ढकललेला चेंडू एक धाव घेण्यामध्ये दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल का? पुन्हा असा प्रयत्न चेंडू मात्र डिक्लेरेशनची धाव घेताना दिसत आहे. पंचांचा निर्णय असेल तो 1 धावेवरती समाधान मानावं लागले ते अनिकेत याला. 1 धावसंख्येने टीमचा स्कोर मध्ये 1 धावेने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावेवरती. पुन्हा एकदा सिद्धेश टू अनिकेत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र प्रगती पथावर ते चालू होतोय सिद्धेशच्या दरम्यान. पहिल्या षटक घेऊन आलाय तो सिद्धेश. एक विकेट टेकर म्हणून ओळखला जातो का? पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाला एक मोठी विकेट मिळवून देईल का पुढचा चेंडू घेऊन? म्हणजे शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील सिद्धेशाचे. पुन्हा पंचाच्या डाव्या बाजूने मारा करेल एक आकृष्टपणे चेंडू तितका सन्मान ढकललेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव मात्र पूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल का? पंचांचा निर्णय येतोय तो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1 धावेसाठी. 1 धावसंख्येने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 7 धावा. वैयक्तिक असा 6 धावांवरती केला जातो अनिकेत. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू येणं शिल्लक असेल आणि महत्वाचं कुठे ना कुठे जाणतो की अनिकेताची विकेट घेण्यासाठी पहिला षटक घेऊन आला होता तो सिद्धेश. तर तो त्या आपल्या ह्याच्यामध्ये तो घडेल का? विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरेल का? हे शेवटचा येणाऱ्या चेंडू मध्ये पुन्हा एकदा पंचाचा शेवटचा चेंडू घेऊन सिद्धेश टू अनिकेत पुन्हा आकृष्टपणे चेंडू तितका त्याचा सन्मान देऊन खेळलेला हा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते परंतु एक मोठे षटक हाताळताना दिसतोय तो अनिकेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्रांनो टीमचा स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय तो 7 धावेवरती.
38 धावांचं आव्हान ठेवलंय ते शिवस्पोर्ट या संघासमोर. अशा 6 धावांवरती अनिकेत बॅटिंग करतोय आणि योगदान दिलं तर तेजसने एका धावीवरती. जास्त स्ट्राईक मात्र पहिल्या चेंडूवरती एक धाव काढून अनिकेतला स्ट्राईक देणं यश आलं होतं तेजसला. आपल्या संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन आपण बघतोय तो वेदांत. एक उगवता असणारा नवतरुण असा तारा आपण बघतोय. 24 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज असेल. पहिल्या सेमीफायनलचा सामना 24 चेंडू आणि 31 धावा. दरम्यान पुन्हा एकदा तेजस सामना करेल तो वेदांत याचा. पंचाच्या डाव्या बाजूने मारा करेल. सुंदर असा गोलंदाज समजला जातो तो उमरेल संघाकडून. वेदांत आखुटपणे चेंडू तितका ढकललेला आहे तो ऑफसाईडच्या दिशेने. तेजस याने एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? सुंदर असा खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा मात्र घेऊ शकले तो अनिकेत आणि तेजस. तिसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? तुम्ही या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये मित्रांनो असं खराब क्षेत्ररक्षण करू शकत नाही. एक एक धाव महत्वाची आहे. एक एक क्षण महत्वाचा आहे. एक एक चूक तुम्हाला मागात पडेल. एक एका चुकीची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. कारण जो सामना जिंकला तो स्पर्धेत थांबला आणि ज्याने स्वप्न पाहिलं आणि जर अनिकेतची विकेट का वेदू याने का मिळवण्यात जर यश आले तर मया सनगरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वेदांत याला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. जास्त फायदा होऊ शकला असता तेजसच्या बॅटमधून परंतु निर्धाव चेंडूची चांगलं सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं ते आपल्या स्वतःच्या असं वैयक्तिक असा गोलंदाजीवरती. तेजस वेदांत याने निर्धाव चेंडूचं सांगता होतोय. स्कोरबोर्ड मात्र तिथेच थांबलेला दिसतोय मित्रांनो. 9 धावांवरती पुन्हा एकदा तिसरा चेंडू वैयक्तिक असा पहिल्या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन वेदांत त्याचा सामना करेल. तो तेजस कुठे स्ट्राईकचा भार आणि याच्याकडे देण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने कटआउट करून मारलेला चेंडू. तितका सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मानावं लागेल. एका धावावरती समाधान मानावर मित्रांनो मात्र लागलंय. तर तेजसला एक धाव काढत डबल डिजिट मध्ये आपली धावसंख्या पोहोचवलेली आहे. तो 10. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र मित्रांनो आपण इथे बघतोय. वेदांत आपलं दुसरं षटक घेऊन आला. त्याचा सामना करेल तो एक नवा असा उगवता तारा वेदांताच्या स्वरूपात आणि एक अनुभवी असा फलंदाज अष्टपैलू अनिकेत कांबळे याच्या स्वरूपात आपल्याला बॅटल बघायला भेटतंय. राजेश कांबळेकडे याच्याकडून प्रत्येक षटकारा मागे आलेला आहे ते 100 रुपये आणि हा मोठा फटका अनिकेतच्या बॅट मधून. जसा जसा अनाउन्समेंट झाली त्याच बॅट मधून त्याच चेंडूवरती अनिकेतच्या बॅट मधून आपल्याला 6 धावा बघायला भेटलेत. या मोठा फटका 6 धावांच्या टीमचा स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय ते 16 धावांवरती आणि 100 रुपयाचा पारितोषिक ठरलाय तो अनिकेत. धन्यवाद डीजे धन्यवाद. या 6 धावांनी मात्र अनिकेत यांनी समीकरण मात्र असं आणून ठेवलंय की 20 धावांवरती 22 धावां 20 चेंडूवरती 22 धावांची गरज असेल मित्रांनो. का वेदांत कमबॅक करू शकेल का? तितका सुंदर चेंडू अनिकेत याला काही समजलं नसा सुंदर कमबॅक करताना बघतोय तो वेदांत. निर्धाव चेंडूची यष्टी मागे मात्र आपलं काम यशस्वीचा पार पडले. सेफ हँड मध्ये चेंडू डिलिव्हर होतोय. निर्धाव चेंडूची सांगता स्कोरबोर्ड मध्ये तिथेच थांबलेला. 16 धावांवरती समीकरण जाऊन पोहोचतोय ते 19 धावा 19 चेंडू आणि 22 धावा. आपल्या षटकाचा पुढचा म्हणजे शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ढकललेला. हा चेंडू लेफ्टच्या लॉंगॉनच्या दिशेला मारला चेंडू. किती धावा करत यश होतोय. हा झेल होईल का? आणि मोठी विकेट मिळते आणि हा सुंदर असा झेल टिपतोय तो. सुंदर असा झेल आणि मोठा विकेट म्हणजे अनिकेत याचा समाप्त होतोय इथे खेळ मित्रांनो. मोठी विकेट म्हणावी लागेल. वेदांत याने सुंदर कमबॅक करून मोठा विकेट मोठा असा हातसा मिळवून दिलाय तो शिवस्पोर्ट संघ टिके या संघाला. कुठे ना कुठेतरी एक टर्निंग पॉइंट टर्निंग कॅच टर्निंग आज झेल होऊ शकेल यात मात्र काही शंका नाही. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 16 धावा. समीकरण येऊन टेपले 18 चेंडू
आणि 22 धावा. 18 चेंडू आणि 22 धावा. कुठेतरी मोठा असा षटक. आणि या वेदांताच्या या विकेटसाठी, या सफलतेसाठी महेश सनकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक हे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेलं आहे. तरी एंड ऑफ द मॅच त्याने ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन घेऊन जायचंय. अनिकेत याची जागा करण्यासाठी मैदानाच्या दिशेने आपण वाटचाल बघतोय. नवीन बॅटर विनायक. हा जल्लोष मात्र मित्रांनो तुम्ही बघताय की अनिकेतच्या या विकेट नंतरला, आणि निश्चितच हा जल्लोष होणं साहजिकच आहे, कारण किती मोठा विकेट आहे हा. येणारे काही चेंडू तुम्हाला डिसाईड करून दाखवेल की किती मोठी विकेट होती मित्रांनो ही. 18 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असेल. शिव स्पोर्ट टिके या संघाला पहिला सेमीफायनलचा मित्रांनो सामना. वैयक्तिक असा दुसरं षटक मित्रांनो आपण बघतोय ते सिद्धेशाच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी विकेट घेण्याचा असा प्लॅन, नक्की विकेट टेकर म्हणून ओळखला जाणार. पहिल्या षटकी मात्र सफलता प्राप्त मिळाली नव्हती, तर या षटकामध्ये सफलता प्राप्त करण्याच्या उद्देशाने ते षटक घेऊन आलेला आहे. तो एक आयकॉन फ्लॅटचा सामना करेल. नवोदित तेजस पुन्हा एकदा आखोटा चेंडू टाकलेला. हा चेंडू तेजस याला काय समजलं, यष्टी मागे मात्र सुरक्षित हँड मध्ये, आमोऱ्याच्या हँड मध्ये सुरक्षित हँड डिलिव्हर होतोय. निर्धाव चेंडूची सांगत सुंदर कमबॅक केलंय. गेल्या 2 चेंडू मध्ये सुंदर कमबॅक केलंय ते विठ्ठल रखमाई त्रिमुखी या संघानं. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवण्याला बघायला भेटत आहे सिद्धेशाच्या माध्यमातून. नक्कीच हा महत्वाचा सामना बघायला भेटत आहे मित्रांनो. इथे एक मोठी विकेट आणि स्वरूपात बघायला भेटली, आणि कुठे ना कुठे तेव्हापासून हा टर्निंग पॉईंट आपल्याला बघायला. त्या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू काही समजलं नसा तेजस एकदा निर्धाव चेंडूची सांगता मित्रांनो इथे आपल्याला बघायला भेटत आहे. ती एक मोठं दडपण, मोठं ओझं घेऊन अनिकेतच्या विकेट नंतर बघायला भेटतंय. या दोन्ही फलंदाजांमध्ये 16चे समीकरण मात्र येऊन ठेवले. ते 16 चेंडू आणि 22 धावांवरती त्याचा कमबॅक करू शकेल का शिव स्पोर्ट्स टिके हा संघ, की हाच मोमेंटम चालू ठेवेल. एक ऑफसाइड दिशेने टाकलेला चेंडू आज होऊ शकेल का. सुंदरसा चेंडू मारायची काहीच शक्यता नव्हती. नक्कीच वाईट चेंडू होऊ शकला असता. सुंदरसा झेल अमन याच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतोय. सुंदर असा झेल टिपलाय आणि समाप्त झालाय मात्र इथे तेजसचा खेळ. मोठी दुसरी विकेट. नक्कीच आपण याच्या आधीच्या षटकामध्ये मित्रांनो आपण पाहिलं की अनिकेत याच्या विकेट नंतर जल्लोष बघितला, तेच कुठेतरी तडपण मात्र घेतलंय ते शिव स्पोर्ट या टिके संघानं. सुंदरसं कमबॅक केलं. विकेट टेकर म्हणून असा उमरे एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा सिद्धेश विकेट घेण्यात मात्र यश आलेलं आहे. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. मोठी विकेट तेजस याच्या स्वरूपात तेजसची जागा काढायचं मैदानामध्ये आपण बघतोय. तो विकी सुंदर असा कमबॅक केले. ते सिद्धेश याने विकेट टेकर म्हणून ओळखलं जाणार यशस्वी असता रित्या एक षटक पार पडताना दिसतंय. पुन्हा एकदा लेफ्टच्या दिशेने फिरवलेला हा चेंडू किती धावा करण्यात विकी याला ते यश येते. धाव चेंडू मात्र धाव घेत होतो. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धावेसाठी एक धावसंख्येने मात्र कुठे ना कुठेतरी 4 चेंडू नंतरला आपण बघतोय एक धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 17 धावेंवरती. समीकरण जाऊन पोहोचते ती 14 चेंडू आणि 21 धावा. सुंदर असं कुठे 20 चेंडू मध्ये 22 धावांची गरज होती. त्यानंतर येऊन समीकरण ठेवले ते 14 चेंडू आणि 21 धावेंवर सुंदर असं कमबॅक केलंय ते वेदांच्या शेवटच्या षटकाच्या चेंडूंमध्ये. आणि या येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये सिद्धेश पुढचा चेंडू घेऊन त्याचा प्रथम सामना करेल तो विनायक. विकी अकोट टप्पाचा चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकवलेला मात्र हा चेंडू किती सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटत आहे. कुठे ना कुठेतरी अनेकच्या विकेट नंतर मित्रांनो बघतोय क्षेत्ररक्षण मध्ये प्रत्येक खेळाडूमध्ये एनर्जी बघायला भेटते. गोलंदाजी मध्ये असेल, फिल्डिंग क्षेत्ररक्षण मध्ये असेल, एनर्जी भरा हा संघ बघायला भेटतो मित्रांनो आपल्याला इथे. आणि त्याच एनर्जीचा कुठे फायदा ठरतो या संघासाठी. या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केले आहेत. त्या सिद्धेशाने एक मोठी विकेट सफलता मिळवून दिली तेजसच्या स्वरूपामध्ये. एक धावचा केले मात्र टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 18 धावा. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू येणं बाकी असेल. विनायक तू
ऑफसाईड दिशेने टाकलेला चेंडू ऑफसाईडची मात्र मागणी केली होती, पंचांवरती मात्र काही परिणाम नाही. एक बॉम्बच्या स्वरूपात टाकलेला आज चेंडू. षटक समाप्तीची घोषणा येते पंचांकडून. 3 षटकांच्या समाप्तीने टीमचा स्कोर जाऊन पोहोचला येतो 18 धावा. समीकरण मात्र मित्रांनो आता असेल 12 चेंडू आणि 20 धावा. 12 चेंडू आणि 20 धावा. बारा चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. 10च रन रेट मात्र या ठेवलंय. कोण षटक केलं आणि महत्वाची बाब मध्ये असेल शिवस्पोर्ट टिके संघाला सिद्धेश याचे दोन्ही षटक संपलेले आहेत, त्यामुळे 2 नवोदित असे गोलंदाज खेळवावे लागतील. ते विठ्ठल रखमाई त्रिमुखी कोंढवी संघाला चौथं आणि निर्णायक असं षटक कोण घेऊन येतोय आपल्या संघाकडून हे बघणं निश्चितच आव्हानात्मक असेल, यात मात्र काही शंका नाही. नक्कीच आपण बघतोय पहिला सेमीफायनलचा थरार इथे मित्रांनो आपण बघतोय तो विठ्ठल रखमाई त्रिमुखी संघ वर्सेस शिवस्पोर्ट टिके यांच्या दरम्यान एक रंगाचा सामना आहे आपण इथे बघायला भेटतोय. एवढा मोठा थरार बघायला भेटतोय या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. नक्कीच अनिकेत यांनी थोडा काहीतरी आपला अनुभवी असा कान मंत्र मात्र दिला असावा त्या दोन्ही फलंदाजांना. विनायक आणि विक्की यांच्यावर दारोमदार असेल ते आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवण्याची, आणि त्यांना रोखू शकेल का? तर आपण चेंडू बघतोय तो अमोल एक महत्वाचा असा अष्टपैलू खेळाडू समजला जाणारा हा खेळाडू. 12 चेंडू आणि 20 धावा. 10च रन रेट घेऊन चाललेला हा सामना सेमीफायनलचा सामना. त्या दरम्यान पुन्हा एकदा पंतच्या डाव्या बाजूने मारा करेल. एक सुंदर असा एक ऑफ कट मारेल हा चेंडू झेल होऊ शकेल का? सुंदर असा प्रयत्न मात्र केला होता, प्रयत्न म्हणावा लागेल. जोपर्यंत फिल्डर बॉल कलेक्ट करतोय 2 धावा पूर्ण केल्या आहेत. खराब थ्रो म्हणावा लागेल, पण जास्त काही त्याचा खर्चिक आलेला नाही. 2 धावे नंतर टीमचा स्कोर मात्र जाऊन पोहोचलेला आहे तो 20 धावांवरती. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. 11 चेंडू आणि 18 धावा. सुंदर असा सामना बघायला भेटत आहे मित्रांनो आपल्याला. पहिला सेमीफायनल सामना विकी आणि विनायक यांच्यावरती दारोमदार असेल. नक्कीच अमोल कमबॅक करू शकेल का? कोणत्या प्रकारे रोखू शकेल आपल्या या समोरच्या संघाला? पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेने ढकललेला नेक्स्ट दिशेने भिरकवलेला हा मात्र चेंडू. काय होईल या चेंडूवरती, काय नाही होईल? सुंदर फटका, खराब क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटते आणि 4 धावा. अशा महत्वाच्या सामन्यामध्ये असं खराब असं क्षेत्ररक्षण बघायला भेटते. ते रखमाई संघाकडून 4 धावा प्राप्त करून दिल्या. 4 धावसंख्येने मात्र समीकरण पूर्णपणे फेरबदल बघायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावांवरती. प्रत्येक चेंडू हा उलाढाल करून येतो मित्रांनो या सामन्यामध्ये. समीकरण होतं 11 चेंडू आणि 18 धावांवरती. आता समीकरण येऊन ठेवलंय 10 चेंडू आणि 14 धावा. 10 चेंडू आणि 14 धावा. विनायक सुंदर अशी फटकाबाजी करतोय तो आपल्या संघासाठी. अमोल कमबॅक करू शकेल का? 10 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज असेल. पुन्हा पंताच्या डाव्या बाजूने मारा करेल. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदलाव दिसतोय आपल्या क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा आकुटपणे चेंडू डावी कुठेतरी लेग साईडची एसटी घेताना आपल्याला मित्रांनो बघत एक खराब चेंडू म्हणावा लागेल अमोल याच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावसंख्या मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावांवरती. समीकरण पुन्हा बदलताना दिसतंय. 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा पंताच्या डाव्या बाजूने मारा करेल. हा झेल होऊ शकेल का? की हा टर्निंग पॉईंट होऊ शकेल? सुंदर असा झेल वैयक्तिक असा स्वतःच्या षटकामध्ये हा घेतलेला अमोल याने झेल आणि झेल बाजून परतावं लागते आणि संपलाय मात्र ते विनायकचा मित्रांनो खेळ. सेमीफायनल मध्ये विकी झेल बाजून परतावं लागते. विकी याला सुंदर फटकेबाजी मात्र मित्रांनो करत होता आपल्या संघासाठी. टर्निंग पॉइंट हा झेल नक्की होऊ शकेल का? येणारा काही चेंडू सांगतील. समीकरण पुन्हा एकदा चेंज, पुन्हा एकदा फेर बदल बघायला भेटतो या सेमीफायनल सामन्यामध्ये. समीकरण जाऊन पोहोचते ते 9 चेंडू आणि 13 धावा. 9 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. कोणता बॅट्समॅन आपल्या पावलांमध्ये येताना बघायला भेटेल? आणि आकाशच्या माध्यमातून आपण बघतोय की कुठे ना कुठेतरी मी जिम्मेदारी घेईन फायनल पर्यंत पोहोचवण्याची, आणि अशी जिम्मेदारी असे महत्वाच्या सामन्यामध्ये बॅटिंग करताना बघायला भेटत आहे तो आकाश. काय रणनीती असेल या दोन्ही प्लेयर्स मध्ये?
विनायक आणि आकाश यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी असेल फायनल पर्यंत पोहोचवून आपल्या संघाला पोहोचवण्यामध्ये दरम्यान. अमोल सुंदर असं गोलंदाजी करताना पुन्हा एकदा एक मात्र चौकार लगावला होता. सुंदर असं कमबॅक केलंय ते. 9 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेने बीट टाकलेला हा चेंडू तितका सन्मान दिला. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटले ते सिद्धेशाच्या माध्यमातून. हा धाव बाद होऊ शकेल का? एक धाव सुरक्षितरित्या पावलांमध्ये आलेला आहे तो. एक धाव संख्येने टीमचा स्कोर जाऊन पोहोचला आहे तो 26 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलताना दिसतंय. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ रोखून ठेवेल? पहिला सेमीफायनलचा सामना कुणबी संवाद चषक 2026 पर्व तिसरे याच्यामधील पहिला सामना. कोण फायनल पर्यंत प्रवेश करेल? हे येणारे 8 चेंडू. आकाश तो अमर पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता परंतु दांडी गोल आणि दांडी गोल होते. ते आकाशाची महत्वाचा टर्निंग पॉइंट घेऊन आलाय तो अमोल आपल्या संघासाठी. मोठी विकेट भेटते ते आपल्या विनायकच्या याच्या स्वरूपात या संघासाठी अमोल यांनी प्राप्त करून दिले. या षटकामध्ये 2 मोठे गडी गारद केले. 2 सेट बॅट्समन विकी आणि विनायक यांच्या स्वरूपामध्ये प्राप्त करून दिले त्या अमोल याने. समीकरण पुन्हा एकदा फेरबदल होताना दिसतंय. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. 7 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असेल ते शिवस्पोर्ट टिके या संघाला. विनायकची जागा काढण्याच्या मैदानामध्ये आपण बघतोय लावगणवाडी संघाचा एक हायडर असा ऑलराऊंडर बघतोय तो विघ्नेश. याच्या स्ट्राईकच्या माध्यमातून की विघ्नेश एक कलाटणी देऊ शकेल का या सामन्याला? कसा कमबॅक करू शकेल का? याच्याकडे पूर्ण लक्ष असेल ते शिवस्पोर्ट टिके या संघाचं की कमबॅक शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पुनरागमन करेल का अमोल? आपल्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन विघ्नेश याच्यासाठी हाही खेळाडू मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला सुंदर असा ऑफ स्पिन बघायला भेटला. निश्चितच कुठे ना कुठेतरी वाईट जाईल या संख्येमध्ये न खेळलेला हा चेंडू. एंड ऑफ डे ला खेळावं लागला. एक धावाचे समाधान मानावं लागलंय. समीकरण जाऊन ठेपवलंय या एक धावसंख्येने. शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असेल आणि स्ट्राईकचा बार सांभाळतो एक हायडरचा फलंदाज. क्षमता आहे मित्रांनो या फलंदाजामध्ये मारण्याची. मोठे मोठे फटके या मैदानाचाही त्याला असा आढावा घेतलेला हा खेळाडू विघ्नेशाच्या स्वरूपामध्ये आपण बघायला भेटतोय. 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असेल आणि महत्वाचं षटक कोण घेऊन येतील आपल्या संघासाठी? आणि निर्णायक न म्हणता फायनलचा द्वार, फायनलचा दरवाजा आपल्या संघासाठी कोण उघडेल? तो उघडेल विघ्नेश की कोण षटक घेऊन आहे आपल्या संघासाठी? विठ्ठल रखमाई त्रिमूर्ती संघाकडून शेवटचा निर्णायक षटक कोण घेऊन येतोय? सहा चेंडू आणि 11 धाव्यांची गरज असताना आपण बॉल बघत आहोत. ते एक असा स्ट्रायकर बॉलर म्हणजे सुमित त्याच्या हँड मध्ये एक सेफ हँड मध्ये बॉल डिलिव्हर केलाय तो सिद्धेश लोंढे याने. एक स्ट्रायकर आणि हुकमी असा गोलंदाज आणि हे दोन्ही खेळाडू एकाच टीम मधून खेळतायत. सुमित आणि विघ्नेश जेणेकरून त्याची बॅटिंगचा अंदाज आणि याचा बॉलिंगचा अंदाज दोन्ही एकमेकांत साजेशी अशी हे बॅटल बघायला भेटेल यात मात्र काही शंका नाही. तर दरम्यान पुन्हा सेमीफायनलचा थरारक सामना. 6 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता विघ्नेश याचा तितका त्याचा अंदाज मात्र घेतलेला आहे तो सुमित याने. निर्धाव चेंडूची सांगता मात्र बघायला भेटते सुमित याच्या पहिल्या षटकाचा पहिल्या चेंडूवरती. आणि समीकरण जाऊन पोहोचतोय पुन्हा एकदा. 5 चेंडू आणि 11 धावा. कमबॅक करू शकेल का? तर त्याच्यामध्ये ही क्षमता आहे. फायनल पर्यंत शिवस्पोर्ट टिके या संघाला फायनल पर्यंत प्रवेश करून देईल का विघ्नेश की रोखून ठेवेल सुमित आपल्या संघाला? पुन्हा एकदा पंताच्या उजव्या बाजूने मारा करेल तो सुमित तू विघ्नेश. पुन्हा एक लेगच्या दिशेने बिरकावलेला चेंडू ऑफ यश सोडून मारेल हा चेंडू. एक धाव घेण्याचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल तो विघ्नेशाचा परंतु आकाशाने मात्र कुठे ना कुठे रोखून ठेवलंय. एक धाव घेण्यात यश आले. एक धाव संख्या टीमचा स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय 28 धावा. मात्र समीकरण येऊन पोहोचलंय ती 4 चेंडू
आणि 10 धावा. 4 चेंडूंवरती 10 धावांची गरज. स्ट्राईकला असेल तो एक नवोदित असा फलंदाज आकाश. 4 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा पंतांच्या उजव्या बाजूने मारा करेल. सेफ हँड मध्ये गेलेला हा शेवटचा षटक म्हणजे सुमित याचं षटक कसं पुनरागमन करेल. पुन्हा सुमित पुन्हा एकदा लेगच्या दिशेने फुल टॉप ठेवलेला चेंडू फुल टोलवलेला आहे की नाही आणि सुंदर असा झेल म्हणावा लागेल तो लॉंग ऑनच्या दिशेला. पुन्हा एकदा सेफ हँड मध्ये डिलिव्हर होतोय आणि आज झेल मध्ये काही परिवर्तन केलेलं नाही दिसताना आणि ते पात्र सेल समाप्त होतोय तो आकाशाचा. समीकरण पुन्हा एकदा झुकताना बघायला भेटते ते रखमाई या संघाकडून. समीकरण पुन्हा तिथे थांबलेलं 3 चेंडू आणि 10 धावा. जबरदस्त असा पैसा वसूल पहिला सेमीफायनल सामना मित्रांनो आपल्याला बघायला भेटत आहे. वारंवार फेरबदल बघायला भेटत आहे या सामन्यामध्ये. परंतु सुंदर असा सुंदर षटक एक महत्वाचं असं टेन्शनवर असा एक षटक टाकताना दिसत आहे तो. पण सुंदर कमबॅक केला. आता याच्या जागा घेण्यास आकाशची जागा घेण्याच्या मैदानामध्ये आपण बघतोय मित्रांनो तो एक हाय फलंदाज असा साईल स्ट्राईक एंडला बघतोय तो आपण. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन समीकरण जाऊन पोहोचलाय ते 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा पंडाच्या उजव्या बाजूला मारा करेल पुन्हा फुलटॉस चेंडू जास्त फायदा घेऊ शकला असता लेगच्या दिशेने भिरकावलेला मात्र हा चेंडू किती धावा करण्याचे यश होते खराब थोडे क्षेत्र म्हणावं लागेल पण जास्त काही फायदा घेऊ शकला नक्कीच. स्ट्राईकचा भार आपल्याकडे ठेवायचा प्रयत्न असेल तो विघ्नेश याचा कारण जाणतो की त्याच्या हातामध्ये ती कौशल्यता आहे की मोठे फटके लगावू शकेल. परंतु समीकरणचा फरक असा असेल की 2 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. 2 चेंडू आणि 9 धावा. जर का हा सामना विघ्नेशाने जिंकवला तर नक्कीच शिव स्पोर्ट टिके संघाला फायनल पर्यंत पोहोचवण्याचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा उचलेल. तदरम्यान वारंवार आपण क्षेत्ररक्षणामध्ये मित्रांनो बघतोय की फेरबदल कसे होताना सर्व खेळाडू आपण बघतोय की बाउंड्री लाईनला तैनात केलेले आहेत. जशी की आपण एक इंडिया पाकिस्तान याच्यामध्ये जंग बघायला भेटत आहे ती. पुन्हा एकदा सुंदर असा गुट्टप्याचा चेंडू मोठा हिट मारण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी सुंदर असा कमबॅक आणि तुम्ही बाउंड्री लाईनला बघत असाल मित्रांनो जर का बघितला तर हा जल्लोष तुम्हाला दाखवून देईल की मोठं किती निर्णायक चेंडू सुप्रीत त्याच्या हँड मधून आपण डिलिव्हर होताना पाहिला. हा चेंडू नसेल तर हा असेल तर फायनल कडे जाण्याचा पहिली स्टेप पहिलं कदम आणि दरवाजा ओपन केलेला आहे फायनलच्या दिशेने जाण्यास सुमित याने. आणि आता फक्त औपचारिक राहिलेले असेल समीकरण येऊन टेपलंय ते एक चेंडू आणि 9 धावा. किती धावा देऊ शकेल नो होईल की नाही आणि पुन्हा एकदा फक्त औपचारिकता आणि मैदानाकडे मित्रांनो आपण जर पाहिलं तर विठ्ठल रखमाई त्रिमूर्ती हा संघ मैदानाकडे होतोय आणि हा जल्लोष नाही हा जल्लोष तुम्ही बघाल तर फायनल कुणबी समाज चषक 2026 पर्व तिसऱ्या पर्वामध्ये फायनलकडे जाणारा पहिला संघ म्हणजेच विठ्ठल रखमाई त्रिमुखी